सुट्टीचा दिवस म्हटला की कधीतरी फिरणं हवं आणि कधीतरी फक्त घरात बसून फूड एन्जॉय करणं हवं. आज छान चिकन आणि वड्यांचा बेत केलेला होता. झणझणीत चिकन इथे तयार आहे. कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की कळवा. वड्यांची रेसिपी मी मोठ्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेली आहे. मोठा व्हिडिओ नक्की पहा. सुट्टीचा दिवस आहे, अभ्यास पाहताय का? झोपून अभ्यास चाललेला आहे आणि एका साईडला काहीतरी स्नॅक्स खातायत. आता अभ्यास कमी आणि पसाराच भरपूर आहे काव्य मॅडमचा. अनन्याचं लिखाण किती नीटनेटकं आहे. छान वाटतंय ना. खूप स्वच्छ ठेवते वह्या पुस्तकं अनन्या. आता अभ्यास चाललेला आहे इकडे आणि प्रोजेक्टची पण तयारी. काव्य मॅडमचा प्रोजेक्ट आहे आणि ती एकटीच करेल असं कसं? सगळ्या प्रोजेक्ट एकाचा असला तरी सगळ्यांचा हातभार असतो. इथे प्रोजेक्ट काय काय बनवलंय पप्पांना दाखवते. आता पीठ मळलेलं वड्यांचं तेला तासभर झाला. छान वडे तळायला घेतले. आता रेसिपी आधीच शेअर केलेली आहे. किती छान टम्म फुगणारे वडे आहेत पहा. खूप मस्त झालेले. मग काय झटपट वडे तळून घेतले. आता तेल बरंच गरम झालेलं त्यामुळे पहिला वडा तर छान लाल झालाय. इथे छान आता दुपारपुरतेच गरम गरम वडे मी तळून काढलेले आहेत आणि उरलेल्या पिठाची संध्याकाळी करणार. रेसिपी नक्की पहा. आता सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर ते काही ना काही थोडीफार मदत करतातच. आणि खरं तर चिकन तर त्यांनीच बनवलेलं आहे. मी फक्त वडे आणि भात बनवले. इथे सगळेच काही ना काही कामं वाटूनच घेतात, त्यामुळे एकावर लोड येत नाही. आता छान जेवायला वाढलंय आणि जेवायला मात्र आम्ही खालीच बसतो बरं, डायनिंग टेबल असून सुद्धा. रेसिपी तर फार भारी झालेली आणि काव्याचं म्हणणं होतं माझा पण व्हिडिओ काढ बरं जेवताना.